नमस्कार मित्रांनो, तारकर्ली बीच रोड मालवण मध्ये आपण कृपासागर होमस्टे या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्ते सर. नमस्कार. तुम्ही आमचा सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंगचा 80 लिटरचा जो बंब घेतलाय. आता मी बघतोय की तुमच्या इथे 3-4 रूम दिसायला 4 रूम आहेत. म्हणजे तुम्हाला कसं वाटलं की बाबा आपला हा बंब घेण्यासाठी आणि कसं समजलं? पहिलं म्हणजे आम्ही तुमच्या याच्यावर बघितलं, फेसबुकवर, फेसबुक, युट्यूबवर, बघितलं, इंस्टाग्रामवर त्यातून तुम्ही तो आमचा बंब बघितला. बघितलं. बर. मग बंब बघितल्यानंतर तुम्हाला युट्यूब व्हिडिओ मध्ये जो बंब जसा आवडला त्या पद्धतीने तुम्हाला तो कामकाज करतोय का व्हिडिओ मध्ये? तसं एकदम 100% करतोय. हा. कारण पहिला आमचा होता जुना बंब, तो कसा होता, पूर्ण हे नव्हता, त्याच्यामुळे आम्ही तो एकदम, आता हा कसा तुमचा 15 तास गरम पाणी राहतं. 15 तास गरम राहतो. म्हणजे समजा आम्हाला सकाळी लवकर जर कस्टमर जायचं असतील तर आम्ही अगोदर संध्याकाळी पाणी गरम वगैरे करून ठेवतो. त्याच्यामुळे त्यांना सकाळी ज्यावेळी यायचं असेल त्यावेळी ते हे करतात, त्यामुळे प्रॉब्लेम नाही त्यांना. म्हणजे एकंदरीत ह्या 3-4 रूम साठी तुम्हाला हा बंब आमचा 80 लिटरचा एकदम योग्य आहे. 15 तास पाणी गरम राहणारा. त्याप्रमाणे तुम्ही याच्यावर जे केलं, युट्यूबवर किंवा फेसबुक जर आहे त्या पद्धतीतच आहे आणि 100% तसंच आहे, एकदम तसंच आहे. म्हणजे त्यात काय फरक नाही. आता जसं की मालवण रोड तुम्ही तारकर्ली बीच मध्ये बघू शकता की बाबा कृपासागर होमस्टे यांनी आपला हा 80 लिटरचा इन्सुलेशनचा 15 तास पाणी गरम राहणारा हा बंब घेतलेला आहे 3-4 रूम साठी. व तुम्हाला कृपासागर होमस्टे या इथे ह्यांचं स्वतःचं हार्डवेअरचं शॉप सुद्धा आहेत, त्यांनी आपली डीलरशिप कंपनीची घेतलेली आहे. इथे तुम्हाला आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीचे वेगवेगळे 15 तास पाणी गरम राहणारे स्टेनलेस स्टील 304 SS मध्ये फर्स्ट क्वालिटीचे बंब तुम्हाला इथे मिळतील. व MS मध्ये 15 तास पाणी गरम राहणारे लोखंडाचे सुद्धा तुम्हाला इथे बंब मिळतील. आता जसे करून काकांनी हा आपला 80 लिटरचा बंब घेतलेला आहे, कोणत्या पद्धतीने त्याने बंब जोडलेला आहे, कोणत्या पद्धतीने तो काम करतो तो आपण एक थोडक्यात आपण बघूया. आता तुम्ही बघू शकताय की काकाने हा कृपासागर होमस्टे मध्ये हा त्यांनी 80 लिटरचा बंब आपला इथं जोडलेला आहे. जेणेकरून आता आपण बघितलो की 3 रूम साठी हा त्यांनी हा 80 लिटरचा इन्सुलेशनचा 15 तास पाणी गरम राहणारा सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंग हा त्यांनी बंब घेतलेला आहे. काका आता जसे करून मी इथं बघतो, हे तुम्ही जळणमध्ये ह्या बंबामध्ये काय काय वापरता? पहिलं म्हणजे याला ही लाकडं आहेत. ही लाकडं आहेत. परत नारळाची करवंट्या असतात. हे म्हणजे नारळाची करवंटी दुसरी आहे. हे सोडणं वगैरे असतात. आणि हे नारळाचंच आहे सगळं, नारळाच्या झाडाचं सगळं. आणि इतर काय असेल ना आजूबाजू परिसरातलं, म्हणजे हे पाला पाचोळा जे काय तुम्ही ह्यात वापरता. म्हणजे जेणेकरून तुमच्या ह्या भागात बघितलं तर नारळाचा जास्त सोर्स असल्यामुळे तुम्ही नारळाचं तुम्ही इथं वापरता. त्यानंतर हॉटेलमध्ये पडलेला कचरा बिचरा काय ह्यामध्ये टाकताय का, म्हणजे काय वेस्ट करता तुम्ही? तो नाही, ते वापरतो आम्ही. ते पण सगळ्या बंबाला तुम्ही ह्यामध्ये वापरता. म्हणजे जेणेकरून तुम्ही बघितला की हॉटेलमधला जो कचरा बिचरा जो काय असेल ते सुद्धा काका ह्या इथं त्यांनी बंबामध्ये वापरतात. आणि नारळाचा सुलटा बिलटा ही टाकतात. म्हणजे याला जळण किती लागतं काका? तसं जळण जास्त लागतं की कमी लागतं? कमी लागतं. म्हणजे एकदम कमी लागतं. एकदम जळण तुम्हाला कमी लागतो. म्हणजे इतर गरम पाणी पण जास्त लवकर हे होतं, कमी वेळात जास्त गरम होते. कमी वेळात पाणी जास्त वेळ तुमचे पाणी गरम होतं. जेणेकरून आता हा 3 रूम तुमचे आता मी भेटलो, 3 रूम मध्ये किती लोक असतात तरी? साधारण एक 8 ते 10 लोकांना होतं. म्हणजे 8 ते 10 लोक तुमच्या रूम मध्ये असतात. म्हणजे 8-10 लोकांनी हा 80 लिटरचा तुम्हाला बंब योग्य वापरतो. आता बंब तरी किती वाजता पेटवता? म्हणजे कधी संध्याकाळी पेटवता? कस्टमर ज्यावेळी लवकर जायचं असेल सकाळी, म्हणजे 3-4 वाजता किंवा 5 वाजता, तर आम्ही अगोदर एक संध्याकाळी पाणी गरम करून ठेवतो. बरं. म्हणजे कस्टमर जायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी पाणी गरम करून ठेवता आणि त्यानंतर सकाळपर्यंत कस्टमर ते पाणी गरम करून आंघोळ करून वापर करतात, त्यांनी वापर करतात. म्हणजे जेणेकरून तुम्ही बघितलं असेल की सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंगचा या मालवण मध्ये असल्या थंडीच्या ठिकाणी सुद्धा, ड्रस्ट ठिकाणी सुद्धा हा बंब आपला हा वापरला जातो. म्हणजे जेणेकरून ह्याला तर तुम्ही जर कुठे जर बघितला त्या गंज किंवा सडले बिडलेला असं तुम्हाला इथे कुठला प्रकार ह्या बंबाला आपल्याला दिसणार नाही. कारण का हा ट्रिपल लेअर इन्सुलेशन आहे. पहिल्यांदा बंबामध्ये 25 mm चा ग्लासूल असतो, त्यानंतर कलर कोटिंग शीट असते. त्यामुळं ह्या बंबाला गंज चढत नाही किंवा गंज लागत नाही. अशा पद्धतीचा आपला हा सिद्धेश्वर मॅन्युफॅक्चरिंगचा बंब आहे. आता काका तुम्ही बंब घेतला, बाकीच्या हॉटेलवाल्यांनी पण बंब घेतला पाहिजे असं तुम्हाला काय वाटतंय का? वाटतं ना. कारण कसं आहे माहिती आहे, ह्याला एकतर याचा बेनिफिट असा आहे की हे 15 तास गरम पाणी राहतं, कमी वेळात जास्त गरम होतं. म्हणजे आपल्याला आता
सकाळीच आता तुम्हाला मगाशी सांगितलं, कस्टमर जर सकाळी लवकर पहाटेला जायचं असेल तर आपण अगोदर एक रात्री किंवा संध्याकाळी पाणी गरम करून ठेवलं ना तर त्याचा फायदा जास्त मिळतो त्याला जास्त. कारण मग आपल्याला लवकर उठायला लागत. ते त्रास वाचतो आपला. बरं, म्हणजे सकाळी हो. बम घेतल्यामुळे तुम्हाला सकाळी उठण्याचा त्रास कमी वाटतो. पहिलं काय व्हायचं, आम्हाला लवकर उठून ते सगळं गरम पाणी वगैरे करून ठेवावं लागत होतं. आता ते निवांत किंवा आम्ही संध्याकाळी कस्टमर यायचे तर सकाळी पाणी गरम करून ठेवतो, संध्याकाळी त्यांना देतो. म्हणजे कधी पण तुम्ही ह्या बंबात 10-15 तास पाणी गरम राहत असल्यामुळं तुम्ही ह्या बंबाचा तुमचा उठण्याची वेळ किंवा असं काय तुमचं असं ठरलेलं नाही. बाबा बंब कधी पण तुमच्या मनात आला तापून ठेवला, कस्टमर कधी तो तुम्हाला युज करू शकतो. बरोबर आहे. बरं, आता तुम्ही घेतला, बाकीच्या हॉटेलसाठी पण लोक हा बंब योग्य आहे का अयोग्य असं तुम्हाला वाटतं? माझ्या मते तर हा योग्य आहे. योग्य आहे म्हणजे बाकीच्या पण कारण मी पहिली आधी खात्री करून घेतली, मला बसवला, नंतर मी सांगतोय. बरं, म्हणजे जेणेकरून हा हॉटेलसाठी एक नंबरचा बंब आहे असं म्हणायला काय हरकत नाही. बरं, तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं की कृपासागर होमस्टे मालवण रोड यामध्ये तुम्हाला तारकर्ली बीच मध्ये हा तुम्हाला मिळेल इथं यांच्याविषयी, कारण सरांचे इथं हार्डवेअरचे शॉप असल्यामुळे तुम्हाला दोन्ही पण वस्तू हार्डवेअरच्या वस्तू पण मिळतील आणि तुम्हाला इथं आपला कंपनीचा बंब सुद्धा मिळेल. धन्यवाद.